हॅलो फ्रेंड्स, मी शलाका। आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या आंबट गोड शेंगा। चला तर मग बघूया। मी इथे ह्या शेंगा थोड्या मोठ्या होत्या, त्याच्यामुळे त्याचे आधीच 2 तुकडे करून घेतलेले होते। आता आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आणि त्याची सालं अशा प्रकारे काढून घेऊया। मी आता या अशा प्रकारे शेंगा तुकडे करून घेते आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेते। एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घालून आपण फोडणी करूया आणि एक बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये टाकूया। कांदा तेलावर छानपैकी परतून घेऊया। नंतर त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा हिंग, 1 चमचा हळद आणि चवीनुसार लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया। मी या फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आहे, त्याच्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। आता या धुतलेल्या शेवग्याच्या शेंगा आपण त्याच्यामध्ये घालूया आणि त्या चांगल्या शिजेपर्यंत आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत। मी ते थोडंसं त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे। आता आपण झाकण लावून त्यात छान प्रकारे शिजवून घेऊया आणि मध्ये मध्ये त्याला असा चमचा लावून घेऊया। आपल्या शेंगा थोड्याशा शिजलेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये 1 चमचा गूळ आणि चिंचेचा अर्धी चिंचेचा कोळ आपण घालणार आहोत आणि परत एकदा 5 ते 7 मिनिटं आपण त्याला झाकण लावून ठेवून देणार आहोत। आपल्या शेंगा शिजतायत तोपर्यंत एका पॅनमध्ये 2 चमचे बेसन घेऊन त्याला छान प्रकारे भाजून घेऊया। ह्याला आपल्याला 5 ते 7 मिनिटं भाजायचं आहे, बेसनचा कलर थोडा चेंज होईपर्यंत। शेवग्याच्या शेंगांमध्ये बेसन टाकल्याने ते पोटाला बाधत नाही। आपल्या शेंगा इथे शिजलेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये मी 1 वाटी ओलं खोबरं आणि आपलं हे भाजलेलं बेसनाचं पीठ आपण घालून छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि त्याला 2 मिनटं त्याला आपण शिजवून देणार आहोत। आता गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घालूया। आपल्या आंबट गोड शेवग्याच्या शेंगा तयार आहेत। रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।